नमस्कार मंडळी, सर्वांना सुप्रभात आणि अमृता वारे ब्लॉग्स हे आपल्या चॅनलवरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर पाऊस खूप चालू आहे अंकलेश्वरला, गुजरातमध्ये खूपच भयंकर पाऊस चालू आहे। तुम्ही न्यूजवरती किंवा रील्समध्ये बघितलं असेल सुरतमध्ये किती पाणी आहे। सुरत मार्केटमध्ये पूर्ण पाणी भरलेले आहे। त्याच दिवशी आम्ही शॉपिंगला जाऊन आलो, ते मार्केट आज पूर्ण पाण्यात आहे। खूप भयंकर प्रचंड परिस्थिती आलेली आहे। सुरतमध्ये भरपूर पाणी, अंकलेश्वरमध्ये सुद्धा पाऊस बंद नाही। 3 दिवस झाले सलग पाऊस चालू आहे, रात्र दिवस पाऊस चालूच आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे। थोडा वेळ उघडला 5-10 मिनिटं तर पटकन जाऊन बाहेरची कामं करून यावी लागतायत। तर मला काल पण जाऊन थोडंफार सामान वगैरे आणलं। आता पाऊस कधी उडेल सांगता येत नाही, म्हणून पीठ संपत आलंय तर मला आता दळण घेऊन जायचंय। त्याचबरोबर भाजीला चटणी मला वाटलं थोडीशी असेल ठेवलेली भरणीत वगैरे किंवा कुठंतरी थोडीशी, पण लास्ट टाइम दीदींनी काढली होती वाटतं, तर सगळी संपली म्हणून त्यांनी सांगितलं नाही। घरात दोघी असलं का असं होतं, काही कुठली गोष्ट संपली का लक्षात राहत नाही आणि एकटं माणूस राहिलं तर मग थोडंसं राहिलेलं असतं तेव्हाच कळतं की नाही आता हे संपत आलेले तर आणावे लागेल। तर आता मला भाजीला आत्ताच्या चटणी नाहीये, तर मला आता जाऊन आणावं लागेल, कारण काळ्या तिखटाची भाजी जर केली ना तर मुलं खात नाहीत, खूप जास्त तिखट लागतं, ते झणझण करतं म्हणून। तर पाऊस उघडलेला आहे, आता पटकन जाते आणि चटणी घेऊन येते, तेव्हाच आता स्वयंपाक होणार आहे। पप्पा आलेले त्याच्यामुळे 3 टाइम माझा आता किचन मधून काही सुटकाच नाहीये, मला 3 टाइम मला बनवण्यातच जाते। आज यांची पण सुट्टी, त्याच्यामुळे सकाळी टिफिन बनवला, दुपारी भाजी भाकरी बनवली आणि आता परत संध्याकाळी बनवायची। तर चला मग पाऊस उघडल्या तोपर्यंत पटकन जाऊन सामान घेऊन येते, नाहीतर मग पाऊस चालू झाला का। नंतर माझ्या लक्षात आलं की मशीन मधले कपडे झालेले आहेत, म्हणून मग मी सुद्धा चेंज करून घेतला आणि कपडे आधी वाळायला टाकली, कारण आधीच उशीर झाला होता आणि नंतर कपडे उशिरा टाकले तर मग वाळणार कधी असं होतं। त्यातले त्यात पाऊस पण अजिबात बंद नाहीये, 3 दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे, सतत पाऊस चालू आहे आणि मग कपडे मग रोजचीच राहतात। आता आज वाळली तर उद्याची परत उद्या मी टाकू शकते, नाहीतर मग सगळी एवढी कपडे कुठं टाकायची असं होतं। दमड कसा तरी कुबट वास येतो, म्हणून मग म्हटलं चला अगोदर कपडे टाकावेत सुकायला। आणि माझं वरती टेरेसवरती शेड आहे पत्र्याचं, पण तिथं काय होतं ना, खूप जास्त पाऊस येतो ना तेव्हा कपडे भिजून जातात, म्हणून मग मी तिथं टाकायची यावर्षी तर रिस्कच घेणार नाही, कारण माझी खूप धावपळ होते। मग जोरदार एकदम पाऊस आला की खालून वरती 3rd फ्लोअरवर पर्यंत मला पळत जावं लागतं हातातलं काम सोडून, आणि परत पडलं बिडलं पाय घसरून आगाऊ उद्योग व्हायचा, म्हणून ठरवलं यावर्षी वरती नाही टाकायची कपडे। शूज कुठे ठेवले? शूज नीट ठेवले, उभे करून ठेव, वाळणार नाही नीट ठेवले। चला भिजला का पावसात? पाय पुसून घे नीट, आणि शूज का ओले केले? इथं आल्यावर पाण्यात उड्या मारल्या ना तू, का बरं? पाऊस चालू आहे, वाळत नाहीत शूज, बाहेर पाठीमागं ठेवायचे। सॉक्स उचल, कपडे काढ। आजोबा सकाळी चाले। बॅग मध्ये काहीच नाही, सगळा खाऊ काढून ठेवलाय। सॉक्स उचल पहिले, ग्रिलला अडकव पाठीमागं उचल, आणि युनिफॉर्म काढून ठेवणे। सॉक्स उचल शिवांश, चल लवकर। फ्रीज मध्ये काय बघतोय तू? काय खायचंय? पेढा? केस ओले झाले, केस पुसून घे चल। त्यात नाही बॅग मध्ये, मी देते काढून, थांब मी देते ना। अरे नाही ना बॅग मध्ये, नको ना उचकू, मी देते तुला पेढा आहे, आणलाय मी, ठेवलाय, पण आधी कपडे चेंज कर, पुसून घे केस। जाऊ नको बाहेर, पाऊस येतोय रे बाबा, सगळं ओलं एकतर। ए बाबू, मी काय म्हणते तुला, ते माझा खाऊ आहे, ते माऊनी पाठवलाय माझ्यासाठी। कपडे बदल। काय करतो? टेस्ट झाला का? काय झालं? आलं सगळं लिहायला स्पेलिंग? हा, स्पेलिंग दिली का सगळी? आलं लिहायला? बर ठीक आहे। दोनच खा हा, दीदीला ठेव, खा ना बाबू। टी शर्ट तर नीट कर ना, खालून
छान आहे पेढा. अराउंडची स्पेलिंग आली लिहिता बरोबर? काय सांग बरं? AROUND. राईट, व्हेरी गुड. अशीच लिहिली ना? आलं लिहिता सगळं? बरं. टिफिन जब तुझे याद किया तब आई. मतलब पेपर में आई की नहीं? पेपर में, टेस्ट में. हां आहे ना, ठीक आहे. तर ही दोघं झोपलेले तिथं बेडरूममध्ये. आरू उठली का गं? उठ तू, उठ लवकर. आणि मला आता जावं लागणार आहे, तर यांना उठवते मी. घरात कोणीच नाही, पप्पा आणि हे वरती झोपलेलीत. आणि तर चला मग, कपडे तुम्ही बघू शकता. इथं पाठीमागं पॅन्ट आरूची टाकलेली. जिथं तिथं कपडेच आहेत घरात, सगळीकडे कपडेच आहेत. जिथं जागा भेटेल तिथं कपडे वाळायला टाकलेले आहेत. पण पाऊसच एवढा आहे, 3 दिवस झालं सतत कंटिन्यू पाऊस चालू आहे. मग कपड्याला जागा नाही, त्याच्यामुळे मग टाकलेले जिथं जागा भेटेल तिथं वाळायला. आणि त्याच्यामुळे पावसाळ्यात समजून घ्या थोडंसं. समोर पण एक पॅन्ट दिसते टाकलेली, पाठीमागं पण दिसते. कारण बेडरूममध्ये कसं होतं ना, फॅन चालू असतं, त्याच्यामुळे मग कपडे वाळतात, म्हणून दुसरं काही नाही. तर चला मग, हा आज घातलेला ड्रेस कसा वाटतोय? हा डीमार्टमधून घेतला होता. फक्त 600 रुपयाला टॉप भेटला होता. मग नंतर मी लेगिन्स घेतली होती. तर असे सुटसुटी ढिल्ले आणि असे सिम्पल सोबर कॉटनचे छान वाटतात घालायला डेली वेअरला आणि बाहेर जाताना सुद्धा. आणि प्रत्येक ठिकाणी कम्फर्टेबल वाटतात, एकदम सिम्पल असतात. तर आता दिवस मावळायच्या आधी मी मिरची घ्यायला आली, म्हणजे लाल चटणी. तर हा अंकलेश आमच्या तिथला सोसायटीच्या बाहेरच हायवे आहे आणि हायवेच्या बाजूलाच इथं हे मसाला गृह आहे. म्हणजे इथं ना 12 महिने सगळे मसाल्याचे पदार्थ भेटतात. चटण्या प्रत्येक प्रकारच्या भेटतात. रेशीमपट्टी, काश्मीरी, देशी आणि अजून काय काय सगळ्या प्रकारच्या चटण्या भेटतात. हळद भेटते, दळलेलं राहतं इथं यांच्या गिरण्या आहेत आणि फ्रेश भेटतं ताजं. त्याच्यामुळं मी 1 किलोच घेते, म्हणजे तिचा कलर खूप छान लाल बुंद येतो. आणि मसाले सुद्धा आहेत इथं सगळ्या प्रकारचे. तर मला थोडे गरम मसाले, अख्खे मसाले घ्यायचे, लवंग आणि हे सगळं. तर आता ते मी नंतर घेते. आणि आता मला इमर्जन्सीमध्ये चटणीच पाहिजे, म्हणून चटणी घेऊन मी निघते. कारण नंतर उशीर झाला तर ना पाऊस यायची शक्यता. इथे या अंगणात ना मिरच्या वाळायला टाकलेल्या असतात त्यांनी, तर आता पावसाळ्यामुळे नाही टाकलेल्या. तर आता मी घरी पोचलेली आणि वरती टेरेसवर आले. सिंटेक्समध्ये पाणी भरले की नाही ते बघायला. सकाळी चढवलं होतं मी मोटर चालू करून, पण पाऊस चालू होता त्याच्यामुळे सिंटेक्सचं पाणी आहे की पावसाचं पाणी हे मला कळालंच नाही, म्हणून चेक करायला आली.